श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। सर्वदेवेभ्यो नमो नमः। सजयति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसामराशिन्नाशयति विघ्नानां। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सदा निम्बवृक्षस्य मूलाधिवासात् सुधास्राविणं तीर्थमप्यप्रियन्तं तरुं कल्पवृक्षाधिकं साधयन्तं नमामीश्वरं सद्गुरुं साईनाथम्। जितेन्द्रियगणाग्रणीरभिरतः परे ब्रह्मणि कलौ श्रुतिपथावनेत्रितनयोऽवतीर्णः करात्तसुकमण्डलु कुमतखण्डने दण्डभृत् पदप्रणतवत्सलो जयति वासुदेवो यति। पुण्डलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद्वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। भक्तवत्सल भक्ताभिमानी सद्गुरु योगीराज श्री मामा महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। गंगा वाहे जयाठाई। भक्ति रूप गंगा वाहे जयाठाई। तेथे माझा साई राहे उभा। तेथे माझा साई राहे उभा। हस्त संकेताने पालवितो लोका। हस्त संकेताने पालवितो लोका। याहो फिरू नका रानो माळ। भक्ती रूप गंगा वाहे जयाठाई। तेथे माझा साई राहे उभा। मज ओळखावे आहे मी कोठला। मज ओळखावे
आहे मी कोठला, कशासाठी आला शिर्डीसी, कशासाठी आला शिर्डीसी. भक्तिरूप गंगा वाहे जया ठाई, भक्तिरूप गंगा वाहे जया ठाई. तेथे माझा साई राहे उभा, तेथे माझा साई राहे उभा. पंढरी पंढरी क्षेत्रीचा मीच हो वाटाड्या, पंढरी क्षेत्रीचा पंढरी क्षेत्रीचा मीच हो वाटाड्या, गणूच्या त्या उड्या साई बळे, गणूच्या त्या उड्या साई बळे. भक्तिरूप गंगा वाहे जया ठाई, भक्तिरूप गंगा वाहे जया ठाई. तेथे माझा साई राहे उभा, तेथे माझा साई राहे उभा. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. नमस्कार श्रोते हो. तैशाची साईनाथांच्या कथा या शीर्षकाखाली गेले 7 दिवस आपण श्री साई सच्चरित ग्रंथाच्या आधारानं श्री सद्गुरू साईनाथ महाराजांच्या चरित्रातल्या लीलांचं परिशीलन करत आहोत. श्रवण म्हणून तुम्ही श्रोते जण आनंद लुटत आहात आणि ते कथन करताना मलाही आनंद होतोय. आज नवरात्रीची महाअष्टमी ही तिथी आणि उद्या नवमी तथा विजयादशमी अशा 2 तिथींचा संयोग लाभल्यामुळं उद्याच दसरा हा सण आपण सर्वजण साजरा करत आहोत. त्या तशा मंगलमय पर्वकालाच्या तयारीसाठी सिद्ध आहोत. गेले 7 दिवस आपण साईनाथांच्या निरनिराळ्या कथा ऐकत आहोत. अतिशय रोचक अशा या कथा आहेत. परमार्थ मार्गावरच्या जणू काही प्रदीप आहेत. आजही आपण अशाच अलौकिक भक्तश्रेष्ठाचं चरित्र बघणार आहोत. ते चरित्र बघण्याआधी आपण आज काल जे वर्णन केलं त्यातल्या श्री संत दासगणू महाराजांच्या गुरुपाठ या प्रकरणातीलच 18 क्रमांकाचा अभंग सूत्रासाठी आज आपण गायलाय. भक्तिरूप गंगा वाहे जया ठाई, तेथे माझा साई राहे उभा. हस्त संकेताने पालवितो लोका, याहो फिरू नका रानोमाळ. मज ओळखावे आहे मी कोठला, कशासाठी आला शिर्डीसी. पंढरी क्षेत्रीचा मीच हो वाटाड्या, गणूच्या त्या उड्या साई बळे. ज्या ठिकाणी भक्तिरूप गंगा वाहते त्याच ठिकाणी श्री साईनाथ महाराज हे उभे राहतात. दासगणू महाराजांनीच एक अतिशय सुंदर काव्य श्री साईनाथांचं वर्णन करण्यासाठी रचलंय. ज्या शिर्डीमध्ये साईनाथांची आरती म्हणून गायलं जातं. शिर्डी माझे पंढरपूर, साई बाबा रमावर. शुद्ध भक्ती चंद्रभागा, भाव पुंडलिक उभा. याहो याहो अवघे जन, करू बाबांसी वंदन. गणू म्हणे बाबा साई, धाव पाव माझे आई.
अशा पद्धतीची ती आरती शिर्डीकर काय पूर्ण जगभर गायली जाते. दुपारच्या आणि संध्याकाळच्या आरती क्रमामध्ये सुद्धा ही आरती आवर्जून त्यामध्ये समाविष्ट केलेली आहे. त्याही काव्यात दासगणू महाराज हेच सांगतात की शिर्डी माझे पंढरपूर साईबाबा रमावर. आणि या काव्यात म्हणतात की भक्तिरूप गंगा वाहे जया ठाई तेथे माझा साई राही उभा. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा याच जणू काही वर्णन या दोन वेगवेगळ्या काव्यांमधून दासगणू महाराजांनी केलंय. दासगणू महाराजांसाठी ब्रह्मदेवाई साईनाथ, भगवान रमेश म्हणजे भगवान श्री विष्णू म्हणजेच पांडुरंग विठ्ठल हे सुद्धा साईनाथ. आणि त्याचप्रमाणे दासगणू महाराजांचं इष्टदैवत असलेलं नररुंड मालधर असलेले भगवान जटाजुटधारी भगवान श्री शिव हे सुद्धा श्री साईनाथच. सद्गुरु हेच आपल्यासाठी ब्रह्मदेव, तेच विष्णू आणि तेच शिवशंकर कसे, त्या सृष्टीचं नियमन करणारी ही तीन दैवत आहेत. त्यातले ब्रह्मदेव हे प्रजेची उत्पत्ती करणार आहेत, दुसरे भगवान श्री विष्णू पांडुरंग परमात्मा हे या सृष्टीवरती प्रेम करणारे आहेत, त्यांचं पालन करणार आहेत, आणि तिसरे संहार करते असे भगवान श्री शिव. मग सद्गुरू हे तीन रूपांनी कसे असतात, तर सद्गुरूंना शरण गेलेल्या परमार्थ मार्गावरच्या साधकाला सद्गुरू या तीन रूपानं सांभाळत असतात. साधकाच्या ठिकाणी परमार्थाला उपयुक्त असे श्रद्धा, सबुरी, क्षमा, शांती इत्यादी सर्व सद्गुण त्याच्या ठिकाणी निर्माण करणं, ते जन्माला घालणं, म्हणून सद्गुरू हे ब्रह्मदेव आहेत. त्याला साधनेसाठी योग्य असं साधन सुचवणं, ते त्याला शक्तिरूप प्रदान करणं, शक्तिरूप नाम त्याला देणं, शक्तिपात करणं, कृपा करणं, त्याचा सांभाळ करणं, आणि त्याला जणू काही माऊलीच्या रूपानं त्याला वेळ येईल तर कडेवरही घेऊन त्याचा सांभाळ करणं, या न्यायानं कृपा करणारे आहेत, प्रेम करणारे आहेत, भक्ती देणारे आहेत असे म्हणून सद्गुरुनाथ हे भगवान विष्णू आहेत. तसंच परमार्थ मार्गावरती अहंकार, काम, क्रोध, मद, मोह, मत्सर आदी जे काही विकार आहेत, जे त्रासदायक आहेत, परमार्थ मार्गावरचे हे मारक आहेत, अशांना दूर करण्याचं, त्यांना समूळ नष्ट करण्याचं, त्यांना जाळण्याचं काम जे करतात, म्हणून सद्गुरू हेच भगवान श्री शिव आहेत, आदिनाथ आहेत. दासगणू महाराजांनी याही काव्यात तेच सांगितलं की भक्तिरूप गंगा वाहे जया ठाई तेथे माझा साई राही उभा. ज्या ठिकाणी भक्तिरूप गंगा आहे त्या ठिकाणी माझे साईनाथ उभे आहेत. शिर्डी माझे पंढरपूर साईबाबा रमावर शुद्ध भक्ती चंद्रभागा, तिथे भक्तीला चंद्रभागा म्हटलंय आणि या अभंगात भक्तीला गंगा म्हटलंय. चंद्रभागा म्हटलं की तिचं सान्निध्य भगवान विष्णूंचं, पंढरीनाथांचं सान्निध्य सांगणारी आहे. तर गंगा ही काशी विश्वेश्वरांचं सान्निध्य सांगणारी. याचाच अर्थ दासगणू महाराजांसाठी त्यांचे प्रियतम दैवत असलेले भगवान शिवशंकर हे सुद्धा साईनाथ आणि भगवान पंढरीश परमात्मा हे सुद्धा श्री साईनाथच. हस्तसंकेताने पालवितो लोका याहू फिरू नका रानोमाळ. कालही मी हेच सांगितलं की संतांचा अवतार, संत हे या पृथ्वी तलावरती अवतार घेतात आणि भ्रष्ट अशा, दुःखी अशा जनांसाठी भवनदीचे तारू म्हणून त्यांना पहिली थडी नेऊन पोहोचवतात. मनानेच, बुद्धीचाच वापर करून काही शास्त्रग्रंथांचं वाचन काहींनी केलेलं असतं, म्हणून काही लोक मनानच मार्ग निवडतात परमार्थाचा आणि मनानच आपली मार्गक्रमणा सुरू करतात. मनात येणाऱ्या भ्रमांनाच ते परमार्थ मार्गावरचे अनुभव समजतात. हे अतिशय चुकीचं आहे. मनोमार्गे गेला तो तेथेच मुकला या न्यायानं माऊलींनी सांगितलं हरिपाठामध्ये. त्यामुळं कुठेही रानभरी न होता, कुठेही रानोमाळ कसंही स्वैर न भटकता, अलीकडच्या भाषेत सांगायचं झालं तर उगी मनाचा ऐकून सैराट न होता, भक्त त्यांचं कल्याण तिथेच साधू शकतात जिथे त्यांचे संत सद्गुरू हे हस्तसंकेतानं पालवून त्यांना बोलवतात का रे इकडे या. संत सुद्धा म्हणतात यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर,
तद्वत साईनाथ सुद्धा हस्तसंकेतानं पालवतात, म्हणजे बोलवतात, इकडे या, इकडे या. मी शिर्डीमध्ये का आलोय, कुठून आलो याचा विचार करा. मी कोण आहे हे बघा एकदा. मज ओळखावे आहे मी कोठला, मी कोण आहे. याहो फिरू नका रानोमाळ. कशासाठी आला शिर्डीसी, शिर्डी या ग्रामामध्ये मी कशासाठी आलोय याचा जरासा विचार करा. साईनाथांनी शिर्डीमध्ये बसल्यानंतर द्वारकामाईचा अंगीकार केला. शिर्डीमध्ये आल्यानंतर रहिवासासाठी द्वारकामाईचा अंगीकार केला. द्वारकामाईमध्ये ते राहायला लागले, चावडीत मुक्कामी जाऊ लागले. शिर्डीमध्ये आपली चौपदरी काखेला घेऊन भिक्षा मागू लागले. आणि या सर्व लीलांच्या माध्यमातून अनेक भक्तांकडे त्यांचं बारकाईने लक्ष होतं. काहींनी त्यांना त्रास दिला, त्यांचंही त्यांनी भलं केलं. आणि काही त्यांना शरण आले, त्यांचं चरण त्यांनी शीर्षावरती घेतलं, त्यांचं सुद्धा साईनाथांनी कल्याण केलं, त्यांचाही माऊलीसारखा सांभाळ केला. खरोखरच द्वारकामाई नावाच्या मशिदीमध्ये प्रकटलेले साईनाथ हे परमेश्वरच होते. अनेकांना अनेक रूपामध्ये दर्शन दिलं. दासगणू महाराजांना पंढरपूरच्या पांडुरंगाच्या रूपात दर्शन दिलं. बाबांच्या चरणातून बाबांनी त्यांना गंगा यमुना या दोन्ही नद्यांचे प्रवाह दाखवले. वेळ प्रसंगी दासगणू महाराजांच्या हातून वेगवेगळ्या पद्धतीची काव्य रचून घेतली. त्या सर्व काव्यांना प्रसाद दिला, आशीर्वाद दिला. पंढरी क्षेत्रीचा मीच हो वाटाड्या. हे वाटाडे कोण असतात? पंढरी क्षेत्र म्हणजे परमार्थामध्ये ज्यांची प्राप्ती करायची ते भगवंत. त्या भगवंतांची प्राप्ती करून देण्यासाठी सोबत घेऊन जाणारे, त्या मार्गदर्शन करणारे वाटाडे कोण असतात? तर सद्गुरू असतात. दासगणू महाराज तेच सांगतात, पंढरी क्षेत्रीचा मीच हो वाटाड्या. असं साईनाथ म्हणतायत की मीच तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जाणारा आहे, मीच जाणता आणि दाविता आहे. गणूच्या त्या उड्या साई बळे. साईनाथांनी हस्तसंकेतानं पालवलं, तद्वत माझ्या सद्गुरूंच्याच आज्ञेनं. माझे सद्गुरू वामन शास्त्री इस्लामपूरकर आणि तुम्ही साईनाथ हे भिन्न नाहीत, म्हणून तुम्ही पालवलं, म्हणून तुमच्यापर्यंत मी आलो. माझ्या संकटांचं तुम्ही निरसन केलं आणि आज प्रतिभारूपानं संतांची सेवा कर हे जे साईनाथ तुम्ही मला आज्ञा केली, त्यासाठी मी तुमची आज्ञा शिरसावंद्य मानून ग्रंथांचं लेखन करतोय, कीर्तनाची आख्यानं रचतोय. तुमच्याच कृपा प्रसादानं एवढी सगळी सेवा मी तुमची करतोय. माझ्या प्रतिभेच्या जोरावरती मी ज्या काही उड्या मारतोय, त्या उड्यांमागचं बळ हे साईनाथा तुम्ही आहात. गणूच्या त्या उड्या साई बळे. खरंच बाबांच्या कृपेला प्राप्त झालेले अनेक साई भक्त या साई सच्चरिताचं पारायण करताना सापडतात. आज श्री साईनाथ महाराजांच्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला तुम्ही आम्ही सर्वजण संवादासाठी एकत्र जमलो या माध्यमाच्या दृष्टीने. आणि या कथा ऐकून खरोखर आपल्या खऱ्या परमार्थाची सोय ज्या साईनाथांनीच या ग्रंथात सांगून ठेवली आहे, हेमाडपंतांनी सांगून ठेवली आहे, तिचा लाभ घेण्यासाठी तुम्ही आम्ही जमत आहोत. साईनाथांच्या पुण्यतिथीचा काळ उद्या आहे. बाबांनी आपल्या नश्वर देहाची खोळ सांडली आणि ते आपल्या धामाला निघून गेले. त्यांचा तो परमपवित्र देह ज्या ठिकाणी ठेवण्यात आला, ती वास्तू म्हणजे खरं तर नागपूर स्थित नवकोट नारायण म्हणून ओळखले गेलेले गोपाळराव बुट्टी म्हणजेच बापूसाहेब बुट्टी यांचा तो वाडा आहे. बाबांच्या इच्छेनंच स्वप्न दृष्टांताच्या माध्यमातून बाबा तिथे समाधिस्थ झाले. त्यांचा तो पवित्र देह तिथे ठेवण्यात आला समाधीमध्ये, ज्या ठिकाणी खरोतर प्रभू श्री रामचंद्र, लक्ष्मण, सीतामाई, हनुमंत आणि मुरलीधर या सर्व मूर्त्यांची स्थापना व्हायची होती. त्या जागी साईनाथांची समाधी झाली. बाबांनी याही लीलेतनं दाखवून दिलं की तुमच्यासाठीच या सर्व रूपांनी नटलेला भगवंत मीच आहे. वाड्याचं बांधकाम चालू होतं त्यावेळेस साईनाथ येता जाता लेंडी बागेकडे जाता येता त्या
वाड्याचं निरीक्षण करायचे. कुठल्या बाजूला सज्जा असावा, कुठल्या बाजूला गॅलरी असावी, दीर्घिका असावी, कुठे खिडक्या मोकळ्या ठेवाव्यात, दगड कसा रचावा, कशा पद्धतीने बांधावा, हे मार्गदर्शन जाता येतं म्हणायचे. बापूसाहेबांची खूप इच्छा होती की बापूसाहेब म्हणायचे, बाबा तुम्ही आमच्याकडे राहायला या. आणि साईनाथ म्हणायचे हसून, बापूसाहेब काळजी करू नका, मी कायमचा तुमच्याकडे राहायला येणार आहे. बापूसाहेबांनाही बाबांच्या शब्दांचा अर्थ कळाला नाही. तो नंतरच्या काळात बाबांची समाधी तिथे झाली. म्हणून हे नवकोट नारायण असलेले गोपाळराव बुट्टी हे साईनाथांकडे ओढले कसे गेले, काय कथा घडली, ही सुद्धा एक रोचक कथा आहे. घरचे धनाढ्य जरी असले तरी सुद्धा बापूसाहेब हे विद्या प्राप्त केलेले होते. ज्यांना नावा टिळक म्हटलं जातं, रेव्हरंड टिळक, यांच्या कुटुंबामध्ये राहून त्यांनी विद्या ग्रहण केलं. आणि नंतर ते पुन्हा घरी परतले. आपला घरचा सावकारीचा व्यवसाय, ती सावकारी पूर्णतः ते बघायला लागले. पण तरी सुद्धा संतांच्या संगतीची ओढ पूर्वकर्माप्रमाणे त्यांना जात्याच लागलेली होती. नागपूरमध्ये प्रसिद्ध असलेले साईबाबांच्याच समकालीन असलेले संत श्री संत ताजुद्दीन बाबा यांच्या इथे दर्शनाला जात. स्वातंत्र्य समरामध्ये उडी घेतलेले लोकमान्य टिळकांचे अनुयायी दादासाहेब खापर्डे आणि नाशिकचे प्रसिद्ध वकील श्री धुमाळ हे त्यांच्या मित्रपरिवारामधले होते. सावकार असल्या कारणानं त्यांच्या घरी अनेक लोकांचं दिवसा रात्री केव्हाही येणं जाणं असायचं. तेव्हा या सगळ्यांच्या संपर्कात आल्यानंतर स्वराज्याच्या दृष्टीनं काही महत्वाच्या चर्चा घडायच्या. या चर्चांमध्ये जर काही महत्वाचं कानावरती आलं तर ते इंग्रज सरकारला सांगण्यासाठी बापूसाहेब कैक वेळा इंग्लंडला जाऊन आले. त्यांच्या मित्रांना हे रुचायचं नाही की स्वराज्यासाठी झगडणाऱ्या क्रांतिकारकांचं अनेक मुद्दे, अनेक महत्वाची पावलं तुम्ही इंग्रज सरकारला सांगतात आणि वरतून तुम्ही संतांबद्दलची, त्यांच्याबद्दलची भक्ती दाखवता, त्यांची भेटही व्हावी अशी इच्छा धरता. हे दोन्ही दृष्टीनं कसा द्रोह आहे किंवा विचित्रपणा आहे. तेव्हा ते म्हणाले की बापूसाहेबांचा हा प्रकार थांबला पाहिजे. म्हणून त्यांनी त्यांना शेगावला श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनाला नेलं. तिथे गेल्यानंतर त्यांना आपसुकच एक आंतरिक ओढ त्या संत सत्पुरुषांकडे बघितल्यानंतर झाली आणि ते म्हणाले की हे माझ्या सर्व मनोकामना पूर्ण करणारे आहेत. म्हणून त्यांनी त्यांच्या संपत्तीच्या आणि अधिकाराच्या जोरावरती आणि त्यांची परवानगी घेऊनच त्यांना आपल्या नागपूरच्या वाड्यामध्ये आणलं. श्री संत गजानन महाराज त्यांच्या वाड्यात राहू लागले. काही दिवस ते राहिले. देवघरासमोर ते बसून राहत, पण त्यांना तिथे करमेना. जसं शिर्डीसाठी श्री साईनाथ महाराज, अक्कलकोटसाठी श्री राजाधिराज श्री अक्कलकोटकर स्वामी महाराज, गोंदवल्यासाठी श्री ब्रह्मचैतन्य स्वामी महाराज, तसेच शेगावसाठीचे माय बाप सगळं काही सर्वस्व असलेले गजानन महाराज शेगाव सोडून काही दिवस नागपुरात बापूसाहेबांच्या वाड्यावर राहिलेत. गजानन महाराज म्हणायचे मला इथे जाऊ देत, मला इथे करमत नाही. पण हे म्हणायचे नाही महाराज थांबा. गजानन महाराजांच्या दर्शनाची ओढ लागून असलेले अनेक मंडळी शेगावहून नागपुरात येत, बापूसाहेबांच्या वाड्यावर येत, बापूसाहेबांच्या वाड्यावरतीच महाराजांचं दर्शन घेत. ते म्हणत की आम्हाला यांना परत नेऊ देत, पण बापूसाहेब त्यांना नेऊ देत नसत. ते म्हणे तुम्हाला जे काही करायचं ते माझ्या वाड्यात करा. रोजची शेकडोनी जेवणावळ उठायची, ब्राह्मण भोजन होई, दक्षिणा वाटप होई, ज्यांना जे हवं त्या वस्तू दिल्या जाई, भजन होत, कीर्तन होत, सगळं होत. पण बापूसाहेब म्हणाले की मी माझ्या महाराजांना माझ्या वाड्यातनं जाऊ देणार नाही, त्यांची सेवा मीच करणार. आणि महाराज म्हणायचे मला इथे गमत नाही, मला इथून जाऊ देत. पण ते त्यांच्या धनाच्या मदावरती त्यांना तिथून जाऊ देईनात. जोर कसला तर पैशांचा, धनाचा, संपत्तीचा. एक दिवस कसं त्यांना आतूनच कळालं आणि महाराज म्हणाले की बापूसाहेब तुम्ही मला इथे थांबू शकत नाही. माझा लाडका असलेला हरी पाटील मला उद्या घ्यायला येतोय, तुम्हाला इथून नेणार. आणि लक्षात असू द्या, तुमचा कितीही जोर धनाचा असो, अधिकाराचा असो, तो पोलीस आहे आणि तुम्हाला इथून नेल्याशिवाय राहणार नाही. दुसऱ्या दिवशी खरोखर महाराज म्हटल्याप्रमाणे
हरी पाटील नावाचे गजानन महाराजांचे जे अतिशय जवळचे भक्त होते, ते भक्त त्यांना न्यायला आले आणि ते न्यायला तिथे त्यांना बघितलं. मात्र देवघरातनं गजानन महाराज उठले आणि हरी पाटलाकडे म्हणे, हरी मला इथून पहिला घेऊन चल, मला इथे नाही थांबायचं, मला इथे करमत नाही. महाराज स्वतः हरी पाटलांकडे गेल्याचं बघितलं आणि मग बापूसाहेबांच्या डोक्यात प्रकाश पडला की खरोखर आपण अहंकारानं आंधळे झालो आणि महाराजांनी इथे ठेवू बघत होतो, हे किती चुकीचं आहे. अतिशय वाईट वाटलं बापूसाहेबांना, त्यांच्या डोळ्यातनं पाणी यायला लागलं. ते म्हणाले, महाराज थांबा. महाराज म्हणाले, मी थांबायचो नाही. म्हणजे महाराज आता या हरी पाटलांसोबत आलेली मंडळी, इथे नागपूरची तुमच्या दर्शनाला आलेली मंडळी जेवायला बसलीत, तुम्ही जर गेलात तरी जेवणाच्या ताटावरून उठून जातील, जेवणार नाही, त्यांचं जेवण होईपर्यंत तरी थांबा. ते म्हणाले, ठीक आहे, हरकत नाही. ते थांबून राहिले, सगळ्यांना जेव खाऊ घातलं आणि मग म्हणाले, मला जाऊ दे तिथून आता. त्यांच्या चरणावरती दंडवत घातलं बापूसाहेबांनी आणि तितक्यात महाराजांना नमस्कार करण्यासाठी बापूसाहेबांचं कुटुंब, त्यांच्या पत्नी सामोरे आल्या. त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं. ते म्हणाले, मनातल्या मनात ती माऊली म्हणत होती की धनाचा अहंकार, संपत्तीचा दर्प हा या बापूसाहेबांना म्हणजे माझ्या पतिदेवांना झाला, पण माझ्या बापडीचं काय चुकलं? मी रोज तुमची सेवा करत होती, ती सेवा अंतरणार. हे त्यांच्या नजरेतले भाव महाराजांनी वाचले. महाराजांनी कुंकवाचा करंडा घेतला आणि या माऊलीच्या कपाळावरती स्वतः कुंकू लावलं. काय भाग्यवान आहे ती माऊली. ती माऊलीला ते म्हणाले की काळजी करू नकोस, तुझ्या नजरेतलं दुःख मला कळतंय. माझाच प्रसाद म्हणून तुझ्या पोटी एक पुत्र जन्माला येईल आणि अजून एक वर तुला अहेवपणी मरण येईल. काळजी करू नकोस, तुझा प्रपंच परमार्थ सर्व काही व्यवस्थित पार पडेल, असा आशीर्वाद दिला आणि हरिपाटलांसोबत ते निघून गेले. जाता जाता बापूसाहेबांना ते म्हणाले, काळजी करू नका, मी इथून निघून गेलो याचा अर्थ तुमचं आणि माझ्यात अंतर पडलं समजू नका. आणि तुम्हाला खरंच जर जवळून बिकटची सेवा करायची असेल तर इथून पुढची सेवा शिर्डीला जाऊन साईनाथांची करा. इथे शेगाव आणि शिर्डी ही दोन क्षेत्र पारमार्थिक तत्वानं जोडली जातात. साईबाबा हे गजानन महाराजांना स्वतःचे भाऊ मानत, ते भाऊच होते. दत्त संप्रदायातल्या इतिहासावरून असं सांगता येतं की गजानन महाराज, आनंदनाथ महाराज, श्री साईनाथ महाराज, शंकर महाराज आदी सर्व समकालीन संत विभूती मंडळी ही सगळीच्या सगळी राजाधिराज श्री अक्कलकोट स्वामी महाराजांच्या शिष्य परिवारातली होती. ही त्यांचेच शिष्य होते. आनंदनाथ महाराजांनीच साईनाथांना प्रकाशात आणलं आणि त्याच स्वामी महाराजांची एक शिष्य परंपरा, एक शिष्य शाखा ही गजानन महाराजांच्या रूपाने शेगावात आहे. गजानन महाराज निघून गेले आणि आता ते म्हणाले की पुढची सेवा शिर्डीत जाऊन करायची सांगितलंय, पण जावं कसं? तर आधी उल्लेख केल्याप्रमाणे नाशिकच्या धुमाळ वकिलांसोबत बापूसाहेब बुट्टी शिर्डीत आले. शिर्डीत गेल्यानंतर साईनाथांच्या चरणी त्यांनी साष्टांग दंडवत घातलं. साईनाथांनी त्यांच्याकडे बघितलं आणि सांगितलं की तुम्ही काही काळ चावडीत जाऊन बसा. द्वारकामाईत दर्शन घेतल्यानंतर धुमाळ आणि बुट्टी हे दोघे जण चावडीत जाऊन बसले. चावडीत जाऊन बसल्यानंतर त्यांची विचारपूस करण्यासाठी माधवराव देशपांडे म्हणजे श्यामा, ज्यांना साईनाथ महाराज श्यामा म्हणत, त्या श्यामाला तिथे पाठवलं आणि म्हणाले, जा बघा यांना भेटा जाऊ. आता धुमाळ अनेकदा शिर्डीला येऊन गेल्यामुळं श्यामाची, साईनाथांची सगळ्यांची त्यांचा परिचय होता, ओळख होती, भक्ती होती, त्यांचा स्नेह होता. तिथे त्यांनी श्यामाची ओळख करून दिली की हे माधवराव देशपांडे हे या शिर्डीतले अतिशय उपयोगी मनुष्य आहे, जे साईनाथांच्या जवळीचे आहेत. पुढे साईनाथांनी सुद्धा अनेकदा बापूसाहेबांना म्हणाले की बापूसाहेब साईनाथांना म्हणत की तुम्ही नागपूरला चला. ते म्हणाले, मी यायची काय गरज आहे, या श्यामाला घेऊन जा. श्यामा आला म्हणजे मी आल्यासारखंच आहे, मी आणि श्यामा काही वेगळा नाही. इतका अधिकार श्यामा देशपांडेंचा सुद्धा साईनाथांनी त्यांच्या मुखातनंच स्पष्ट करून ठेवला होता. पुढे जाऊन साईनाथांचे दासगुण साईनाथ महाराजांचे बुटींशी कृपेचे संबंध तर होतेच, तसेच स्नेहाचे संबंध या श्यामा देशपांडेंचे आणि बुटी साहेबांचे सुद्धा होते. बुटी साहेबांचे जावई होते नरके आडनावाचे, त्यांचे आणि श्यामा देशपांडेंचे सुद्धा असेच प्रेमाचे संबंध होते. अनेकदा नागपुरात गेले की माधवराव म्हणजे जे श्यामा देशपांडे त्यांच्याकडे जात येत
काही जर शिर्डीतला निरोप असेल तर तो त्यांना देत आणि त्यांचा निरोप काही वस्तू असतील त्या शिर्डीत आणल्या जाईल. पुढे हा स्नेह वाढत गेला. बुटी हे साईनाथांच्या दर्शनाला जात. साईबाबा अनेक साई भक्तांना आरेतुरे करत. अधिकारानं वयानं मोठे असले तरी आरेतुरे करत. पण बापूसाहेबांना ते बापूसाहेबच म्हणत, बापूसाहेब म्हणत. कधी लहर आली तर तात्याजी म्हणत आणि त्यांना आहोजाहो करत, त्यांचा आदर राखत. साईबाबा त्यांना अनेकदा पैसे मागत. बापूसाहेब आज पैसे पाहिजे, मला पैसे द्या. बापूसाहेब त्यांना सडळ हाताने पैसे देऊन टाकत, त्यांना दान देत आणि त्यांच्या चरणी अर्पण केलेले पैसे त्यांच्या समोरच साईबाबा सर्वांना वाटून देत. बापूसाहेबांना सांगितलं पैसे द्या, बापूसाहेबांनी त्यांना द्यावेत. जसं मी आधी सांगितलं काशीरामांचं चरित्र सांगताना की साईबाबा अनेकांना पैसे वाटत, पण काही मोजके भक्त होते ज्यांच्याकडनं साईबाबा पैसे घेत. त्यातले काशीराम शिंपी तर होतेच, त्याचप्रमाणे बापूसाहेब बुट्टी सुद्धा होते. रोज बाबा पैसे मागायला लागले आणि बापूसाहेब मनातल्या मनात म्हणाले की रोज किती द्यायचे. बाबा देतात आणि लगेच सगळ्यांना वाटून देतात की देण्यालाही आणि मागण्यालाही मर्यादा आहेत की नाही. आणि बापूसाहेबांच्या मनात चाललेला विचार साईबाबांनी हेरला आणि एक दिवस बापूसाहेबांना साईनाथ महाराज म्हणाले, बापूसाहेब आम्ही तुम्हाला किती देतो, आम्हालाच देताना मागे पुढे कशाला बघता. बापूसाहेबांनी याचा काहीच अर्थ लागला नाही. बापूसाहेबांना एकच माहिती होतं की रोज आपण साईनाथांना पैसे देतो, पण साईनाथांनी आपल्याला केव्हाही पैसे दिले नाहीत. पण बाबांच्या या म्हणण्याचा अर्थ त्यांना नंतर लागला. बापूसाहेब शिर्डीत आले की काकासाहेब दीक्षितांच्या वाड्यावरती वरच्या मजल्यावर उतरत. ते साईनाथांचं दर्शन घेऊन वाड्यावरती गेले आणि वाड्यावर गेले गेले त्यांना बातमी लागली की तार आली आणि त्या तारेद्वारे त्यांना समजलं की नागपूरचं 9 लाखांचं देणं सुटलंय. महत्वाचं देणं होतं ते सुटलं. ती तार हाताशी घेतली आणि लगोलग द्वारकामाईत पळत आले आणि बाबांच्या चरणावरती ती तार ठेवली आणि त्यांना साष्टांग दंडवत घातला आणि क्षमा प्रार्थना केली की महाराज मला माफ करा. बाबांनी त्यांना माऊलीच्या अंतःकरणानं क्षमा केली. माऊलीच होती ती सर्व या सगळ्या लेकरांची, त्यांच्यावर रागावेल ती कशी. बापूसाहेबांना साईनाथ महाराज म्हणाले की मला नागपुरात न्यायच्या गोष्टी करू नका, आता तुम्हाला शिर्डीतच थांबायचंय, इथेच थांबून राहा. त्यांना शिर्डीतच ठेवला. बापूसाहेबांना पुढे जाऊन विषम ज्वराच्या व्याधीनं ग्रासलं. तर त्या व्याधीतनं दूर करण्यासाठी बापूसाहेबांच्या मनात अनेकदा विचार आलाही असेल की नागपुरात जावं. साईनाथ महाराज म्हणाले आता जायची गरज नाही, इथेच थांबा. बाबा म्हणालेत ना शिर्डीत थांबायचं, याचा अर्थ माझ्या रोगाचं निदान करणारे वैद्यराज हे श्री साईनाथ महाराजच आहेत. तुम्ही वैद्यांचे वैद्य निर्धार, तुम्हा विणना श्रेष्ठ कोणी, तुमच्या विना कोणीही श्रेष्ठ नाही. साईनाथांच्या समोर नैवेद्यासाठी अनेक पदार्थ येत. त्या पदार्थातले काही पदार्थ साईनाथ महाराज मुद्दामून राखून ठेवत आणि म्हणत ते आजारी पडलेत ना बापूसाहेब, त्यांना इकडे द्वारकामाईत येता येत नाहीये, त्यांच्यासाठी तो प्रसाद बाजूला ठेवा. आणि एक काम करा, कोणालाही सांगत, काकासाहेबांना म्हणत काकासाहेब जा आणि बापूसाहेबांना पाठुंबळी घेऊन या. आमच्याकडे पाटकुळी म्हणतात. पाठीवरती उचलून त्यांना आणलं जाईल. त्यांना चालता येत नसे, पोटात दुखायचा, त्रास व्हायचा. आणि अशा प्रकारे रोज त्यांना द्वारकामाईत आणलं जाई. बाबा त्यांना प्रसाद देत, खायला सांगत आणि परत त्यांना पाठुंबळी बसून दीक्षित वाड्यात नेलं जाई. दीक्षित वाड्यामध्ये मुक्काम केला. त्याच वेळेस त्यांनी ती जागा खरेदी केली दीक्षित वाड्यासमोरची आणि तिथे मोठा वाडा बांधायचा मानस साईनाथांना सांगितला. साईनाथांनी त्याला लगेच होकार दिला. तो वाडा बांधून होईपर्यंत आणि आधीचा अनेक मोठा काळ बापूसाहेब बुट्टी हे शिर्डीतच होते. बाबांनी तिथेच त्यांचा या प्रसादाद्वारे त्यांच्या हातगुणानं म्हणा, त्यांच्या कृपेनं म्हणा, बापूसाहेबांचा विषम ज्वर दूर केला. अशा पद्धतीनं बापूसाहेबांना जो धनगर्व झाला होता, धनमद म्हणूयात, पैशाचा जो अहंकार झाला होता, हा साईनाथांच्या कृपेनं दूर झाला. दासगुरू महाराजांच्या कवनाचा जर आधार घ्यायचा झाला तर परमार्थ मार्गाला जो मारक आहे असा अहंकार, हा नवल अहंकाराचे गोठी सहसा न लगे अज्ञानाचे पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी, हे आमची माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात. त्याप्रमाणे
खरोखर या उदाहरणाकडे बघितलं तर आपल्याला समजेल की खरोखर अज्ञानाच्या कधीही पाठी लागत नाही. हा अहंकार नावाचं हे भूत सज्ञानाच्याच कंठाला झोंबतं. तद्वत अशाच पैशाचा अहंकार बापूसाहेबांना झाला. तो अहंकार बाबांनी त्यांचे पैसे त्यांना वेगळ्या पद्धतीनं परत दिले म्हणण्यापेक्षा मोठं देणं सोडवलं आणि तो अहंकार त्यांचा नाहीसा केला. त्यांच्या अंतःकरणात निर्माण झालेला अहंकार रूपी विकार साईनाथांनी स्वतः महेश्वर होऊन जळून भस्म केला आणि कृपा प्राप्त करून त्यांच्यावरती आलेलं जे काही संकट होतं तेही त्यांनी दूर केलं. त्यांना दुखण्यातनं बरं केलं. त्यांना माऊलीच्या अंतःकरणातनं सांभाळलं. तद्वत त्यांच्यासाठी साईनाथ महाराज हे भगवान विष्णू झाले आणि हेच साईनाथ महाराज त्यांच्या घरी त्यांच्या ठिकाणी साधक भाव जन्माला घातला, परमार्थ मार्गावरती केलं. म्हणजे साईनाथ हेच त्यांच्यासाठी ब्रह्मदेवाई झाले. त्यांच्यासाठी साधन दिलं, प्रेम प्रीती दिली. एवढंच नाही, किती प्रेम करावं बापूसाहेबांवरती. बापूसाहेबांच्याच वाड्यामध्ये त्यांनी नित्यासाठी निवास केला. आजही आपण ज्या वाड्यात जातो ते समाधी मंदिर हे बापूसाहेबांचा वाडा आहे. असा वाडा नगर जिल्ह्यात कुठे बघायला मिळत नाही. वेगळ्या घडणावळीचे दगड आहेत. लक्षात घ्या, राधाकृष्ण आईंच्या सांगण्यावरून अतिशय सुंदर माहिती मिळाली की बापूसाहेब हे जरी धनाढ्य असले तरी बाबांनी गर्भहरण केल्यानंतर शिर्डीमध्ये जे जे उत्सव होत त्या उत्सवामध्ये पंक्ती वाढायचं काम सुद्धा बापूसाहेबांनी केलंय. जिथे स्वयंपाक व्हायचा तिथे लक्ष ठेवायचं, बुंदी वाढावी, भात वाढावा. एवढंच काय, वाड्याचं बांधकाम सुरू झाल्यानंतर डोक्यावरती माती आणि दगड वाहायचं सुद्धा काम, इकडून तिकडे न्यायचं काम बापूसाहेबांनी केलं. कुठेही कमीपणा ठेवला नाही. का? मी जे करतो हे माझ्या सद्गुरुनाथांची मी सेवा करतोय, ते माझ्या माऊलीचं काम आहे, ते मी कसं टाळू. अशा पद्धतीनं बापूसाहेब बुट्टींचं चरित्र अतिशय सुंदर आहे. अनेक अजूनही तपशील आहेत, पण सांगण्यासाठी आता वेळ हाताशी नाही. पुन्हा केव्हा आपण या चरित्राचं परत अवगाहन पुढच्या वर्षी केव्हाही करू किंवा इतर कीर्तनाच्या माध्यमातून लॉकडाऊन उघडल्यानंतर होईल. त्यावेळेस हीच चरित्र पुन्हा एकदा सांगण्यात येते. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय.